नमस्कार डॉक्टर, मी नलिनी नरेश पाटील, माई मुक्तिधाम पोलीस कॉलनीमध्ये राहते आणि माझ्या दोन्ही डोळ्यांना ग्लुकोमा झालेला, त्याच्यामुळे मला दिसायला एकदम अस्पष्ट दिसायचं। सकाळी उठल्यानंतर चष्मा लावल्याशिवाय माझा दिवस कुठे जात नव्हता। रात्री झोपताना चष्मा बाजूला व्हायचा आणि या चष्म्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो। शेवटी कुठे फिरायला गेलो काय करतो, जवळ सतत चष्मा पाहिजे, मग तो स्वच्छ करायचा आणि त्यांनी बघायचं। त्याच्यामुळे खूप त्रास झाला मला। पण नंतर मला कळलं की मला ऑपरेशन करायचं होतंच, पण 1 महिन्यापूर्वी माझ्या एका डोळ्यातून सारखे काळे डाग धावायला लागले। मग मी माझ्या मुलाला सांगितलं की नाही, आता मला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे। आणि मग मी डॉक्टर प्रसाद गुप्ता यांच्याकडे शिवाजी आय क्लिनिकमध्ये आले। तिथे आल्यानंतर त्यांनी मला आधी सगळ्या समाधानाने कसं काय करायचं ते सगळं सांगितलं। त्याच्यामुळे माझ्या मनातली भीती दूर झाली आणि ज्यावेळेस पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन केलं तेव्हासुद्धा मला त्यांनी सगळं समजावून सांगितल्यानंतर जसं आपण लेझरने दोन्ही डोळे चेक केले तसंच अगदी काही त्रास होणार नाही असं त्यांनी सांगितलं, समजूत घातली। त्याच्यामुळे मला ऑपरेशन करताना काही भीती वाटली नाही। आणि पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर जेव्हा मला डोळ्यावरचं झाकण काढलं तेव्हा अगदी अक्षरशः इतका आनंद झाला की लख प्रकाश, नवीन दुनिया बघते असं मला वाटू लागलं। आणि बाहेर गेल्यानंतर अगदी इतकं स्पष्ट चष्मा न लावता मी हळूहळू बघायचे। मला वाटतं की बघायचं की नाही, पण मी मुद्दाम पेपरमध्ये वगैरे बघायची तर मला सगळे लहान अक्षरंसुद्धा व्यवस्थित दिसायला लागली। मग खूप आनंद झाला। नंतर मग दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन 12 दिवसांनी झालं आणि दोन्ही डोळे माझे एकदम स्वच्छ आता मला चांगली दुनिया बघायला मिळते चष्मा न घेता। आणि मला टेन्शनसुद्धा गेला की आता चष्मा वापरायला नको, हातामध्ये न्यायला नको, 10 वेळा पुसायला नको, 10 वेळा आपण जर तोंड धुवायचं असेल, डोळ्यावरती पाणी मारायचं असेल तर पुन्हा ते स्वच्छ फडक्याने चष्मा पुसायला पाहिजे किंवा तोंड पुसायला पाहिजे। त्याच्यामुळे आता हा पुढचं जे अनुभव आहे ते मला अगदी स्वच्छपणे अनुभवता येईल डोळ्यांनी आणि मी त्याच्यामुळे खूप समाधानी आहे। थँक्यू।